सोलापूर येथील वैभव ट्रेडिंगचे मालक श्री नागनाथ चन्नबसप्पा कामशेट्टी यांच्याकडून सोलापूर येथील मनोकामना ट्रेडिंग कंपनीचे मालक असलेले कलीम मौलाना शेख यांनी रक्कम रुपये 12,52,045 चा माल हा उधारीचे खाते ठेवून घेऊन त्याची पेमेंट पोटी सदरील रकमेचा चेक देऊन तो वटविला नसल्याने त्यांच्या संदर्भात सोलापूर येथील फौजदारी कोर्टात सदरील कामशेट्टी यांच्याकडून चेक न वटल्याच्या संदर्भात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 138 अन्वये फौजदारी केस ही दाखल करण्यात आली होती। त्यामध्ये कोर्टाने फिर्यादीचा तथा त्यांच्या साक्षीदारांचा सर्व पुरावा हा ग्राह्य धरला आणि आरोपीचा बचाव तथा पुरावा हा अमान्य केलेला असून त्यास दोषी धरण्यात येऊन सोलापुरातील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नंबर 3 विनायक रेडकर साहेब यांनी सदरील आरोपी कलीम शेख यांना 6 महिने कैदेची शिक्षा तसेच चेकच्या दुप्पट रक्कम म्हणजे रक्कम रु 25,04,090 इतकी रक्कम ही 9% व्याजासह वर नमूद फिर्यादी कामशेट्टी यांना देण्याचा आदेश केला। सदरच्या केसच्या कामी फिर्यादीतर्फे श्री विनोद कुमार दरगड ॲडव्होकेट व अंकिता धूत आसावा ॲडव्होकेट यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीनं श्री जानवाडकर ॲडव्होकेट यांनी काम पाहिले। मी विनोद कुमार दरगड ॲडव्होकेट सोलापूर आमचे अशी वैभव ट्रेडिंग कंपनीचे मालक नागनाथ चन्नबसप्पा कामशेट्टी यांना नई जिंदगी येथील बेकरीचा व्यवसाय करणारे मोहम्मद कलीम मौलाना शेख जे मनोकामना ट्रेडिंग कंपनीचे मालक सुद्धा आहेत यांनी त्यांच्या उधारीपोटी 12,52,045 रुपयाचा चेक दिला होता। त्यात तो चेक न वटल्याने आमचे अशील वैभव ट्रेडिंगचे मालक कामशेट्टी यांच्यामार्फत सदरील केस दाखल करण्यात आली होती। त्यामध्ये दोन्ही बाजूचा पुरावा कोर्टाने विचारात घेता आरोपीचा बचाव नामंजूर करण्यात आला आणि फिर्यादीचा बचाव मंजूर करून आरोपी मोहम्मद कलीम मौलाना शेख यांना कोर्टाने चेकच्या दुप्पट रक्कम म्हणजे 24,04,090 रुपये इतकी रक्कम ही 9% व्याजाने देण्याचा आदेश फिर्यादींना देण्याबद्दल आदेश केला। त्याशिवाय त्या आरोपी मोहम्मद कलीम मौलाना शेख यांना 6 महिन्याची सजासुद्धा सुनावली। या केसमध्ये फिर्यादीतर्फे मी स्वतः विनोद कुमार दरगड ॲडव्होकेट, माझे सहकारी अंकिता धूत तसेच दुसरे सहकारी दीपाली सोमानी ॲडव्होकेट यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे जानवाडकर वकील मौलानी काझी वकील यांनी काम पाहिले। आरोपी हा अशाच प्रकारे चेक अनेक लोकांना दिल्याचेही समजते। या केसमुळे व्यापारी वर्गामुळे चेक बाउन्स करणाऱ्या लोकांना दणका बसलेला आहे, त्यामुळे व्यापारी लोकांना संतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे।